मंत्रिपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी MIDCची 5 एकर जागा घेतली. इम्तियाज जलील यांचा तो गंभीर आरोप. मंत्री संजय शिरसाट यांची ग्रहदिशा सध्या ठीक नसल्याचं समोर येत आहे. त्यांच्या सामाजिक खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आल्याने ते नाराज आहेत. तर वेदांत हॉटेल प्रकरणात उद्धव ठाकरे सेनेने एकंदरीत व्यवहारावरच प्रश्नचिन्ह उभे केले. हा वाद शमत नाही तोच आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. MIM नेते इम्तियाज जलील यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केले आहेत. मंत्रिपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी मुलाच्या नावे MIDC जागा आणि जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. कॅमिओ डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीला जागा देण्यात आली. हा प्रोजेक्ट 105,89,00,000 रुपयांचा आहे. एवढे पैसे आले कुठून असा सवाल जलील यांनी केला आहे. 26 कोटी सिद्धांत शिरसाट देणार असे अधिकृत कागदावर लिहिलेलं आहे. बँक लोन 79,42,00,000 घेणार असे नमूद आहे. शेंद्रा MIDCमध्ये शिरसाट यांनी ही जागा घेतलेली आहे. तिथे ते एक लिकर फॅक्टरी दारू कंपनी उघडणार आहे आणि या कंपनीसाठी 21,275 स्क्वेअर फूट मीटर जागा घेतली आहे. जवळपास 5 एकर जागा सिद्धांत शिरसाट यांना देण्यात आली आहे. ही जागा त्यांनी 6,09,40,200 रुपयांना विकत घेतली आहे. ही जागा ट्रक टर्मिनलसाठी होती, मात्र रिझर्व्ह करून घेण्यात आल्याचा आरोप जलील यांनी शिरसाट यांच्यावर केला आहे. सखोलमध्ये गेल्यानंतर एक प्रकरण समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये थेट संजय शिरसाट साहेब आणि त्यांच्या परिवाराचा प्रकरण आहे. काय आहे की आमचे खासदार साहेब जे आहे ते दारूची दुकानं उघडत आहे. अनेक दुकानं त्यांनी उघडले. मग या पालकमंत्र्यांना वाटलं की ते दुकान उघडत आहे, मी फॅक्टरी का नाही उभं करू. तर MIDC शेंद्रामध्ये त्यांनी जागा घेतली आणि तिथे ते आता ते काय काय तयार करणार आहे. कारण मी दारू पीत नाही, दारूच्या विरोधात आहे, तर मला जास्त काही याच्या बाबतीत माहीत नाही. त्यांनी हे समजावून सांगावं की त्यांनी जे लँड घेतलेला आहे शेंद्रा 5 स्टार इंडस्ट्रियल झोनमध्ये, त्यांनी 21,275 स्क्वेअर मीटर्स लँड घेतलेली आहे. ते बहुतेक मला असं वाटतं की 5 एकरच्या जवळ लँड आहे, जे त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाला सिद्धांत संजय शिरसाट यांना ते लँड देण्यात आलेली आहे MIDC कडून. आणि ते काय, फॉर सेटिंग अप इंडस्ट्रियल युनिट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल्स फॉर ॲब्सोल्यूट अल्कोहोल, रेक्टिफाईड स्पिरिट अँड एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल. बहुतेक आपण ही दारू पिणारे नसेल तर आपल्याला हे माहीत नाही आहे. हा, तर हे लँड त्यांनी घेतलेली आहे. किती रुपयाला, तर 6,09,00,000 6,09,40,200 हे लँड त्यांनी घेतलेली आहे. आता लँड घेतली, इंडस्ट्री स्टार्ट करत आहे, काहीही त्याच्यामध्ये आक्षेप होऊ शकत नाही, कोणीही ते करू शकतं. पण इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे की हे जे लँड त्यांनी घेतलेली आहे ते MIDC शेंद्राने ते लँडला ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह केलं होतं. ते ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह लँड होती. त्याला रिझर्व्ह करून ते शिरसाट साहेबांना देण्यात आलेलं आहे. आता त्याचा प्रोसेस काय आहे MIDC कडून, की इकडची जे स्थानिक कमिटी असते ते स्थानिक कमिटी बसतं आणि ते निर्णय घेतात की आपल्याला हे रिझर्व्ह करायचे आहे. आणि याला हे एम्युनिटी प्लॉट होता, शेंद्राचा एम्युनिटी प्लॉट होता. हे सगळ्या डॉक्युमेंट्स मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शेंद्रामध्ये 2 एम्युनिटी प्लॉट्स ट्रक टर्मिनस साठी देण्यात आले होते. एक होता AM5, प्लॉट नंबर AM5, त्याचं क्षेत्र होता 42,000 स्क्वेअर मीटर. त्याच्यामध्ये 42,000, त्याच्यामध्ये
200 ते 250 ट्रक्स पार्किंग करण्याची सुविधा होती. रिझर्व्ह होता एम्युनिटी प्लॉट ट्रक टर्मिनस साठी. दुसरा होता AM18 ज्याचं क्षेत्र होता 21,275 275 स्क्वेअर मीटर आणि हेही ट्रक टर्मिनस साठी शेंद्राच्या बी आणि डी सेक्टरमध्ये ब्लॉकमध्ये आणि याच्यामध्ये 70 ते 80 ट्रक्स पार्क करण्याचा त्यांचा हे होता ट्रक टर्मिनस साठी. आता जेव्हा MIDC ला झोल करायचं आहे, मंत्र्याला खुश करायचं आहे, त्यांच्यासाठी नियम मोडायचे आहे, तर ते कशा प्रकारे करतात हे बघा. की त्यांनी इकडची लोकल कमिटीने मुंबईला पत्र पाठवले की आपल्याला हे 21,275 स्क्वेअर मीटरचा जे ट्रक टर्मिनसचा जे प्लॉट आहे ते आपल्याला डी रिझर्व्ह करायचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.